विदूर लागडे आणि बजरंग सोनवणे यांची कॉल रेकॉर्ड सध्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतीये आणि ते त्यानंतर माझ्यासोबत आहेत. जरांगे पाटलांचं उपोषण देखील काल मार्गी लागलेलं आहे आणि अमोल खुने यांच्या उपोषण स्थळाच्या ठिकाणी तेच विदूर लागडे माझ्यासोबत आहेत. काल बजरंग सोनवणे तुमची कॉल रेकॉर्ड व्हायरल झाली आहे, नेमकं काय म्हणणं आहे त्यावर? बजरंग बाप्पा सोनवणे यांची आणि माझी रेकॉर्डिंग या संदर्भात व्हायरल झाली आहे की ते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला, यांच्या आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देतात. पाठिंबा देतात म्हणजे काय? तिथं खासदार बंडू जाधव आले काल, किंवा आता ह्या वर्षभरात संदीप क्षीरसागर येतात, विजयसिंह पंडित येतात, सुरेश अण्णा धस येतात, प्रकाश सोळंके येतात, आमच्या जिल्ह्यातले कल्याण काळे येतात, आमदार कुचेसाहेब, नारायण कुचेसाहेब येतात. हे जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा देतात. म्हणजे नेमकं काय? आता जरांगे पाटलाची मागणी आहे 50%च्या आत, 50%च्या आत. आणि राज्य सरकारनं आणि महाविकास आघाडीनं 50%च्या वरच्यासाठी जे ACBC दिलं 10%, त्याला राज्य सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन 10% दिलं ना वरचं, मग 50%च्या वरचं दिलं ना, मग तू 50%च्या आत पाठिंबा देता म्हणजे नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्याकडून काय जनतेला संदेश द्यायचा? तुम्हाला जनतेला मूर्ख बनवायचं का? आज बजरंग बाप्पा सोनवणे हे शरद पवार गटाचे खासदार आहेत आणि जून 2024मध्ये लोकसभेच्या हाऊसमध्ये अमोल कोल्हे हे शरद पवार गटाच्या खासदाराच्या वतीनं, म्हणजे गटनेते म्हणून हाऊसमध्ये एक विषय मांडला की मराठा समाजाला 50%च्या वरचं वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्या, 50%च्या वर. आणि बजरंग सोनवणे म्हणते ती मागणी, बजरंग बाप्पा म्हणते ती मागणी मनोज दादाची, यार ती मागणी 50%च्या आत आहे मनोज जरांगे पाटलाची, आणि तुम्ही वेगळा प्रवर्ग करून द्या म्हणून सुप्रियाताई सुळे आणि बजरंग बाप्पा तुम्ही अमोलजी कोल्हे यांच्या वेगळा प्रवर्ग करून द्या याच्यावर तुम्ही बाका वाजिलेत. स्पष्टपणे ओपन दिसलंय, कळत नाही का तुम्हाला? तुम्ही खासदार आहे, तुम्ही संसदेत बाका वाजिले ना, ते का तुम्ही तहसीलमध्ये वाजले का पंचायत समितीत वाजले? हाऊसमध्ये बोलले ना तुम्ही. त्याच्यामुळे मी बजरंग सोनवणे यांना ते कोंडीत पकडण्यासाठी आणि पकडले. ते त्यांना म्हणणं फोन कट न करू, आणखीन 2-3 मिनटं बोलले असते ना, ते हँग झाले असते ते. त्याच्यानंतर मी प्रकाश सोळंके, आमदार, सन्मान्य आमदार प्रकाश सोळंके यांनाही फोन केला की अमोल खुने यांचं तुम्ही एक काम करा, फाशीची मागणी करा म्हणलं. म्हणून दादा काही समाधान नाही म्हणलं, तुम्ही फाशीची मागणी करा. हे एक उपरोधिक त्यांना प्रश्न विचारला. तर ते पुन्हा नंतर संदीप क्षीरसागर यांनाही बोललो, फोन बिजी आले. सुरेश अण्णा धस यांनाही फोन केला 2-3 वेळेस, त्यांचा फोन बिजी आला. विजयसिंह पंडित यांनाही यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पण मी आज जा प्रत्येकाला विचारणार आहे की अमोल खुनेला तुम्ही फाशीची शिक्षा तरी करा, कमीत कमी समाधान नसेल तर. हां, तुम्ही, कारण ज्या अर्थी जर या मनोज जरांगेची बाजू घेऊन आरोपीला कडक शिक्षा व्हावी म्हणून जर हे कुठली शहानिशा करता अमोलवर विनाकारण 3 महिने गेले, तर मग आम्हाला बी कुठं वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल ना. त्याच्यामुळं 50%च्या आत आणि 50%च्या वर ह्या जे कन्फ्युजन आहे नेमकं ह्या नेत्याचा, ह्या सोंगाड्या, हे सोंगाड्याच म्हणतोय नेते सारी, नेमकं तुम्हाला जनतेला दिशाभूल कशी करता तुम्ही? वरची का खातली? एकीकडे वरच्याला पाठिंबा देता आणि एकीकडे 50%च्या आतल्याला पाठिंबा देता. म्हणजे समजायचं काय? कोणता मूर्खपणा समजायचा? जरांगेला समर्थ आहे ना का विरोध आहे हे बी कळत नाही. त्याच्यामुळं त्यांची फिरकी घेण्यासाठी मी त्यांना बोललो बजरंग बाप्पाला. काल जरांगे पाटलांनी भर उन्हामध्ये उपोषण केलं. रात्रीच्या दरम्यान त्या उपोषणावर मार्ग निघाला, उपोषण माघारी घेतलंय. तुम्ही त्याकडे कसं पाहताय? हे बघा, जरांगे पाटील काही शेतकरी नाहीत. त्याने काही रूमवर हात धरला नाही असा. त्याला काही शेतीत काम करायचं सवय नाही. 1.5-2 एकरमध्ये शेतीत त्यांच्या वडिलांना चुलते, त्याचे भाऊ काम करतात रात्रंदिवस. पण जरांगे पाटलाला फक्त लोकाला गंडवणं हे धंदा आहे त्याच्याला. शेतीत काम करणं धंदा नाही. शेती आम्ही स्वतः करतोय, रात्रंदिवस शेतात राबतोय. मला तरी, मी चौफुलीवर शेत आहे मावलं, तिथं त्या महादेव मंदिराच्या पलीकडं पाण्यागाव रोडला, तिथं चौफुलीवर शेत आहे. अख्खे चौफुलीवर रोज मला उन्हात तानात काम करताना बघतात. आज हे उन्हात तानात आहे म्हणजे काय नवीन गोष्ट आहे का? शेतकऱ्याला थंडीत, कडाक्याच्या थंडीत लाईन आली तर दारा धरतात ते थंडीमध्ये. हां, पावसात शेतात काम करतात, उन्हात काम करतात, 44-45 उन्हात वखर धरतात. हां, कामं करतात. शेतकऱ्याला किंवा मराठ्याला ऊन का नवीन आहे का? 5 वर्ष पंचले ना. आणि हे 1 दिवस बसले, 14 घंटे, 10 घंटे बसले म्हणजे काय कोणता तीर मारला का? एखादा डोंगर पोखरला का? उन्हात बसले. अहो, भावनिक करासाठी ना चक्कर लढील त्यांनी की लोक येतील म्हणून. आले लोक बिचारे भोळे बाबडे. त्याच्यामुळं ते उन्हात बस फक्त शक्कल लढण्यासाठी कुठेतरी नवीन शक्कल काढतात ते की लोक जमले पाहिजे. ही शक्कल होती फक्त उन्हात बसण्याची. आता ते उन्हात बसले, अमोलजी कपडे काढून या ठिकाणी उपोषण करतात, आणखीन त्यांच्यावर मार्ग निघाला नाही. खरं तर लोकप्रतिनिधी या ठिकाणी भेटायला देखील येत नाहीत. तुम्ही त्याकडं कसं पाहताय?
काय असतं, मनोज जरांगे हे बगलातून येऊन बाजारात आलेलं नेतृत्व आहे. ते बगलाचं ते नाही का कसं वास येतो, ते बगलातला तो बाजारात आलेलं नेतृत्व आहे मनोज जरांगे. त्याची तारीख सांगतो, 1 सप्टेंबर 2023 रोजी हे बाजारात आलेले आहे. हे काही प्रोसेसने आलेलं नेतृत्व नाही, हे आयत्या पिठावर रेघोट्या याच्यावाल्या. आणि त्यांचं जी पार्श्वभूमी आहे, इतिहास आहे, कुंडली जर बघितली अगोदर 1 सप्टेंबर 2023ची, तर फक्त उपोषण नाही आणि धाडस नावाची चीज नाही त्यांच्यामध्ये. धाडस काय असतं, हिंमत काय असतं. आज हे कोपर्डीचे याच गणेश खुने, अमोल खुने, हे जर कोपर्डीच्या बाबूराव वाळेकर, राजू जराड, हे कोपर्डीच्या आरोपीवर भर कोर्टात जर हल्ला करीत असेल, पोलीस बंदोबस्तात हल्ला करीत असेल, तर हे या वाघाचं काळीज मानलं का नाही याला, तसं काळीज नाही याचं. शेळी मेंढीचं काळीज मनोज जरांगेचं एवढं धाडीच नाही. हे उगाच समाज सोबत आहे म्हणून एवढं पांघरून घेऊन बोलत येते, समाजाच्या जोरावर बोलतात. नाही तर मनोज जरांगे तंबूला घेऊन बी संडासला जाऊ शकत नाही, अशी एकली एवढी हिंमत नाही, चिलट बी मारू शकत नाही ते. आता खरं तर जरांगे पाटील तुम्ही म्हणतायत की ठामपणे बोलू पण शकत नाहीत, मात्र देवेंद्र फडणवीसावरती थेट निशाणा साधतायत. कधी कधी खालच्या शब्दाचा देखील वापर होतोय. तुम्ही म्हणतायत त्यांच्यामध्ये एवढी धमक नाही. समाज त्याला कारण आहे, समाज आमचा भोळा बाबडा आणि क्षत्रिय समाज ते कारण आहे त्याला. नाही तर मनोज जरांगे मी सांगितलं ना, ते टंबूला संडासला जाऊन टंबूला घेऊन बी जाऊ शकत नाही, जाऊन दाखवते नाही एकल्याने. सोडा म्हणा, हे पोलीस प्रशासनाचं नसतं, तुम्ही हेच काढा म्हणा, पांघरून काढा म्हणा, पहा म्हणा तुम्हाला लोक कसे करतात, हिंमत असेल तर. तुम्ही किती वर्ष जरांगे पाटलांसोबत काम वगैरे केले? मी जरांगे पाटलासोबत कुठेही काम केलेलं नाही. जरांगे पाटलाचा आणि माझा व्यक्तिगत काही बांधाला बांध बी नाही आणि व्यक्तिगत विरोध बी नाही, वैचारिक विरोध आहे. कारण जरांगे पाटलांनी ज्या लोकांना गंडवलंय, हे बाबूराव गणेश खुने, हे अमोल खुने, राजू जराड, बाबूराव वाळेकर, जे दत्ता बैर असतील, अर्जुन महाराज जाधव असतील, हे सारे संपर्कात आहे. ह्या लोकांना गंडवलं आणि यांना मी पहिल्यापासून सांगत होते, ह्या सहकाऱ्यांना, की मनोज जरांगेच्या नादी नका लागू. 2011 पासून सांगतो मी, 10-12 पासून सांगतो या लोकांना. आणि आता त्याला पटायला लागलं, आता कळायला लागलं त्याला. आता अमोल खुने जे आहेत इथून पार मुंबईपर्यंत बैलगाडी ओढीत गेलेले, मात्र त्यांनी आता साथ सोडली. मात्र का साथ सोडली असं तुम्हाला वाटतंय? काय झालं, अमोल खुनेची मनोज जरांगेने साथ का सोडली? कारण ते आता हवेत येते. 1 सप्टेंबर 2023 दगडफेक आणि लाठीचार्ज झाला ना, तेव्हापासून हवेत उडा लागले ते, त्याच्यामुळे साथ सोडली ती. आता काय नेमकी तुमची पुढली भूमिका काय आहे? अमोल खुने तर इकडं उपोषण करतायत, मार्ग निघत नाहीयेत, काय करणार आता तुम्ही? पुढची भूमिका म्हणजे पहिलं एक तर EWSचं तुम्हाला एका मिनिटात मुद्दा सांगतो. मनोज जरांगेने EWS गेलं जे की 50%च्या वरचं सुप्रीम कोर्टात टिकलेलं आरक्षण म्हणजे EWS. आणि ह्या EWS आरक्षण म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शन, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक ओपनमधले ज्या जाती आहेत त्या प्रत्येकाला EWS लागू आहे. आणि सुप्रीम कोर्टात हे टिकलेलं आहे, हे वरचं 50%च्या वरचं आरक्षण. SCBC टिकन का नाही याची गॅरंटी नाही. तर हेच EWS 2019 पासून लागू झाल्यापासून भारतातले सर्व आरक्षण आंदोलनं बंद झालेले आहेत. कोणत्याही राज्यात आरक्षण आंदोलन सध्या चालू नाही. हे मनोज जरांगेने सांगा कोणत्या राज्यात आरक्षण चालू आहे म्हणून. कुठल्याच राज्यात नाही. ते फक्त महाराष्ट्रात मनोज जरांगेला हे राजकीय लोकांनी खतपाणी दिल्यामुळे महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे. नाही तर महाराष्ट्रात सुद्धा EWS असल्यामुळे आरक्षणाची काही गरज नव्हती. कारण EWS आरक्षण ते काय म्हणले मनोज जरांगे, या खडकाळ जमिनीतून बाहेर पडा म्हणले मराठ्याला. EWSच्या गरज नाही म्हणले, आम्हाला काळीचं रान पाहिजे याचं 50%च्या आतलं. आणि त्या काळीच्या रानात किती प्रमाणपत्र मिळाले? फक्त 3 लाख प्रमाणपत्र मिळाले मराठवाड्यामध्ये. आणि 90 लाख मराठवाड्यात 40% जरी धरलं तर 2.25 कोटी जनता आहे मराठवाड्यात. मग 87 लाख मराठ्याला जर मनोज जरांगे 100 जरी मनोज जरांगेला टाकले तर 87 लाख उर्वरित किंवा सरसकट मराठवाड्यातल्या मराठ्याला मनोज जरांगे आरक्षण देऊ शकत नाही. हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. मग उरलेल्या लोकाला EWSचा फायदा सरकारनं चालू करावा. कारण EWSमध्ये ऑलरेडी ते मुसलमानाला गेलं. 11% मुस्लिम आहे. 11% मुस्लिम म्हणजे 60-70 लाख झाले ते. त्याच्या म्हणजे 1,20,00,000 काहीतरी लाख मुस्लिम महाराष्ट्रात. त्याच्यात मुस्लिमाच्या 35 जाती ओबीसीत आहेत मुस्लिमाच्या. आणि उरलेल्या ओपनच्या जाती ह्या EWSचा फायदा घ्यायला लागलात ना. जे की 100 जागा निघल्या तर 85 पोरं मराठ्याचे लागत होते. मग ते कटअप वर बी गेला, कटअप खाली बी गेला, तर 85 पोरं परफेक्टपणे त्या EWSचा फायदा घेत होते. मग शैक्षणिकचा असन, नोकऱ्याचा असन, कशात का असना. त्याच्यामुळे EWS हे मनोज जरांगेमुळे गेलं. आणि कुणबीकरणातून कुठलाही फायदा झाला नाही. कारण 8,556 गाव आहे मराठवाड्यामध्ये, त्याच्यात 7,000-7,500 गावात आजही नोंदी नाही. 48 लाख नोंदी येत्या. 48 लाख नोंदी काय का तुम्ही का तुमची आहे का त्या पंजाबराव देशमुखाच्या श्रेय ना, पुण्य इतिहाची ती.
गेले ना विदर्भातले पुरे मराठे आरक्षणात आणि तिथं मला सांगा मनोज जरांगे आरक्षणाच्या जे जोरावर एवढं रान पिटू राहिले विदर्भात आमच्या मराठा समाजाला आरक्षण नाही का? प्रश्न सुटले का? तांदूळ खाते कधी झाले विदर्भातले ते मराठी झाले हे सांगा ना. भारतातला सर्वात जास्त आत्महत्याग्रस्त जिल्हा कोणता असन? भारतातला म्हणतो बरं का, जिल्हा कोणता असन? महाराष्ट्रातला आत्महत्याग्रस्त जिल्हा कोणता असन? तर यवतमाळ जिल्ह्यात आहे. मी तिथं 2019 प्रचार केला तिथं वैशाली ते येडेचा 15 दिवस होतो 17 दिवस होतो तुम्ही कुणबी सर्टिफिकेटच्या घरात आहे, त्याच्या घरात आत्महत्या आहे. प्रश्न सुटले. तुम्ही फक्त 54,000 नोंदी निघलेल्या आहेत. म्हणजे 58 लाख नोंदीतून ते 0.अर्धा% सुद्धा नाही. मराठवाड्यात 0.अर्धा% सुद्धा नोंदी नाही. 58 लाख नोंदीचा जरांगेचा काही संबंध नाही. जरांगेचा आणि 54,000 नोंदीचा संबंध आहे आणि 3,02,000 प्रमाणपत्राचा त्याच्यावर नाही. त्यांनी आकडे बी फेकून आता 2 कोटी मराठी आरक्षणात गेले, 3 कोटी मराठी आरक्षणात गेले, 4,22,00,000 मराठी आरक्षणात गेले. हे कुठलेही आकडे फेकू नये. त्याच्यावर मी रीतसर तक्रार दाखल केली आहे विखे पाटील, सन्माननीय मंत्री महोदय विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्या विरोधात विशेष पोलीस निरीक्षकांकडे. आता एक शेवटचा प्रश्न राहणार आहे. तुम्ही म्हणतायत की EWS आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाचं नुकसान झालं, मात्र OBC मधूनच आरक्षण घ्यायचं हा घाट नेमकं जरांगे पाटलांनी का रचला? मी काय म्हणतो, जरांगे पाटलानं OBC मधूनच आरक्षण घ्यायचा ही त्यांची एक राजकीय डावपेची हो. दिलं ना एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार तत्कालीन त्या काळात 10% दिलं ना. समाज फायदा हे बघा, मराठा समाजाचा हा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे. एक कसा सुटला म्हणजे माझं एक व्यक्तिगत मत सांगतो. कारण आता जे कुणबीचा ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले 3 लाख मराठ्याला मराठवाड्यातल्या किंवा मराठवाड्याच्या बाहेरच्या ते प्रमाणपत्राचा फायदा घ्यायला आणि उर्वरित मराठा काय करायला SC-BC 10% फायदा घेऊन राहिला ना. मग आरक्षणाचा प्रश्न आहे कोणता? मग त्यांनी हे सगळे सोयरे शब्द का गायब केला? मराठे बिचारे भोळे बाबडे मराठे 10,000 5,000 रुपये खर्च करून वाशीला नेले 3:30 वाजता डील केली. 3:30 वाजता तुमचे कॅमेरेवाले एक बी नव्हता तिथं. त्या ज्यावेळेस ते टीम आली होती आलं होतं शिष्टमंडळ. कोण होतं तुमचे कॅमेरे कुठं होते त्यावेळेस? कुठं होते? झोपी गेल्यावर कसं काढली होती? रात्री बी 1:30 वाजता सारे मराठे गेल्यावर उपोषण मागं घेतलं. हे कोणती पद्धत आहे? आणि हे शब्द काय सगळे सोयरे याचं अधिवेशनाचं काय झालं? मराठा कुणबी एक GR काढल्याशिवाय निघणार नव्हते. याचं काय झालं? ते जाऊ द्या. 23 डिसेंबर 2023 बीडमध्ये मनोज जरांगे यांची सभा झाली. बीडमध्ये मोठी सभा झाली आणि त्या सभेत मनोज जरांगे म्हणले होते की मी याच्यानंतर 1 घंटाही देणार नाही. 23 डिसेंबर 2023ला. आता आजच्यानं जर म्हणलं 23 डिसेंबरपासून म्हणलं तर अंदाजे 21,180 घंटे झाले. 21,180 घंटे. एक घंटाही देणार नाही म्हणले मनोज जरांगे. मग 21,180 घंटे कसं काय दिले आणि काय मिळालं 21,180 घंट्यातून? 1 घंटाही न देणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला जे अल्टिमेटम दिलं होतं त्याच्यामुळे 9 उपोषण केले. 9 उपोषणातून मी काही मिळालं नाही. 10 उपोषण केले त्याच्यातून बी काही मिळालं नाही. नवीन काय याच्यामध्ये? ती पुटुळी दिली आपली ती रात्री बी 2 सप्टेंबरला बी तेच केलं, वाशीला बी तेच केलं. उगाच समाजाला उन्हात बसायचं म्हणून भावनिक करा जरा ऊन पाचीलाच पुणलेले सरकार शेतकऱ्याच्या आणि मराठा समाजाच्या. ओके, धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र मराठा समाज जो आहे तो प्रत्येक मराठा समाजातला मराठा बांधव हा बारकाईनं आरक्षणावर अभ्यास करतोय आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल. 50च्या पुढे कुणबी नोंदीची नोंद असल्याची चर्चा 48-58 हे आकडेवारी जे सध्या फक्त चर्चेचा विषय बनते. या चर्चेच्या विषयानंतर या मराठा बांधवांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. जरांगे पाटलांनी उपोषण जरी माघार घेतलं असलं तर काय मराठा समाजामध्ये एक वेगळा संभ्रम जो आहे तो आपल्याला या ठिकाणी या चर्चेनंतर पाहायला मिळतोय. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, जालना.